सोलापूर जिल्ह्यातील उळेगाव. आषाढी एकादशीची रात्र असल्यामुळे गावात उत्साहाचं वातावरण होतं. बहुतेक लोक गावाच्या देवळात जमले होते. कीर्तन आणि भजनं सुरू होती. वातावरण शांत पण भरलेलं होतं. आणि यामध्येच एक घर मात्र पूर्णपणे शांत होतं. घरामध्ये कसलाच आवाज नव्हता, फक्त मंद दिव्याचा प्रकाश होता. हे घर होतं गोपाळ आणि गायत्रीचं. 30 वर्षाचा गोपाळ आणि 22 वर्षांची गायत्री यांची प्रेमकथा गावात सगळ्यांना ठाऊक होती. गोपाळ एक साधा आणि कष्टकरी तरुण होता. गायत्री सालस, लाघवी आणि स्वप्नाळू मुलगी. दोघांनी एकमेकावर जीवापाड प्रेम केलं होतं. 2 महिन्यापूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांच्या लग्नाला गावात अनेकांनी विरोध केला होता. काही जण त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तर काहींनी कुजबूज केली की हे लग्न जास्त काळ टिकणार नाही. पण गोपाळ आणि गायत्रीने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यांना फक्त त्यांच्या प्रेमावर विश्वास होता. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस स्वप्नांसारखे होते. एकमेकांना समजून घेणं, घरात हसणं, खिदळणं आणि नवीन आयुष्याचे स्वप्न पाहणं. भिंतीवर त्यांचे लग्नातले हसण्याचे फोटो होते. पण या हसण्यामागे लवकरच वास्तव लपू लागलं. गोपाळवर घर खर्च भागवण्याचं ओझं आलं होतं. त्याला कामावर जास्त वेळ द्यावा लागत होता. तर गायत्री अजूनही नव्या घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्यात लहान संवाद सुरू झाले. वेळेवर जेवण का बनवत नाहीस? आईला फोन करते म्हटलं तर तुला राग का येतो? असे प्रश्न त्यांच्यात रोजच्या बोलण्यात येऊ लागले. गोपाळच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं. गायत्री फोनवर जास्त वेळ घालवते का? कुणाशी बोलते? तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी लपलेलं आहे का? एका रात्री हा संशय शिगेला पोहोचला. गोपाळने रागाने गायत्रीचा मोबाईल हिसकावून घेतला. गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले. मी तुझ्यावर प्रेम करून सगळ्यांविरुद्ध उभी राहिले, तरी सुद्धा तुला माझ्यावर विश्वास नाही. या प्रश्नाने गोपाळ शांत झाला. पण त्याच्या डोक्यातून संशय पूर्णपणे गेला नव्हता. गोपाळ आणि गायत्री दोघेही मानसिक तणावाखाली दबले जात होते. गोपाळला समाजाची भीती वाटत होती. प्रेमविवाह करून मोठा निर्णय घेतलास, आता संसार नीट नाही जमला तर नाव बदनाम होईल, हे शब्द त्याला टोचत होते. गायत्रीला सासरच्या अपेक्षा आणि गोपाळचा अविश्वास या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागत होता. हे दडपण त्यांच्या नात्यातील तडे मोठे करत होतं. एकेकाळी एकमेकांच्या डोळ्यात स्वप्न पाहणारे हे दोन जीव आता एकमेकांकडे संशयाने पाहत होते. आषाढी एकादशीची रात्र. गावातील सगळे लोक कीर्तनात रमले होते. गोपाळ आणि गायत्री घरी एकटेच होते. रात्रीचं जेवण झाल्यावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला. यावेळेस वादाचं कारण खूप क्षुल्लक होतं, पण दोघांच्याही मनात साचलेला राग आणि संशय बाहेर पडत होता. गोपाळचा राग अनावर झाला. त्याला आपल्या डोक्यात सुरू असलेल्या विचारांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्याच्या हातात मोबाईल चार्जरची वायर होती. त्याने ती पाहिली आणि रागाच्या भरात गायत्रीचा गळा आवळला. काही मिनिटातच सगळं संपलं. गायत्रीचा श्वास थांबला. गोपाळ जागेवरच बसला. त्याचा हात थरथरत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला आपलं कृत्य कळलं होतं, पण आता काही करता येण्यासारखं नव्हतं. ज्या प्रेमासाठी त्याने सगळ्या जगाशी भांडण केलं होतं, त्याच प्रेमाला त्यांनी स्वतःच संपवलं होतं. तो खुर्चीवर बसून बराच वेळ रडत राहिला, पण पश्चाताप आणि भीती त्याच्यावर हवी झाली. बदनामी, पोलीस, तुरुंग या विचारांनी त्याला ग्रासलं होतं. अखेरीस त्याने स्वतःला देखील त्याच चार्जरच्या वायरने गळफास लावून घेतला. रात्री उशिरा कुटुंबीय कीर्तनातून परत आले. घरचा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे बराच वेळ वाजवल्यानंतरही तो उघडला गेला नाही. म्हणून तो त्यांनी तोडला. घरातले दृश्य पाहून सगळेच हादरले. जमिनीवर गायत्रीचा मृतदेह आणि पंख्याला लटकलेला गोपाळचा मृतदेह पाहून गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरू झाला. गोपाळने पत्नीला मारून स्वतः देखील जीवन संपवलं असा प्राथमिक अंदाज बांधला गेला. पण यामागील खरं कारण काय होतं हे कुणालाच कळत नव्हतं. काहींनी म्हटलं घरगुती वाद होता, तर काहींनी गोपाळचा गायत्रीवर विश्वास नव्हता. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. गोपाळच्या घरात पोलिसांना काही जुनी कागदपत्रे आणि एक मोबाईल सापडला. त्या कागदपत्रांमध्ये गोपाळला मोठ्या कर्जाचा भरणा करायचा होता अशी माहिती मिळाली. त्याला कामावर जास्त वेळ द्यावा लागत होता, कारण त्याला हे कर्ज लवकर फेडायचं होतं. मोबाईलमध्ये त्यांना एक मेसेज देखील सापडला. हा मेसेज गायत्रीच्या आईने तिला पाठवला होता. आम्ही लवकरच तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन येत आहोत. तुझ्यासाठी सोनं आणलं आहे, कोणालाही सांगू नकोस. हा मेसेज गोपाळने पाहिला होता. त्याला वाटलं होतं की गायत्रीला तिच्या आई वडिलांकडून पैसे मिळाले आहेत, पण ती त्याला सांगत नाहीये. हा संशय त्याला जास्त त्रास देत होता. समाजाचा दबाव, आर्थिक ताण आणि गैरसमज या तिन्ही गोष्टींनी मिळून 2 निष्पाप जीवांचा बळी घेतला. प्रेमावर विश्वास ठेवणारे हे 2 जीव अखेर जगाच्या दडपणाखाली आणि एका साध्या गैरसमजामुळे संपले होते. गावात एकच प्रश्न दुमदुमत राहिला. प्रेमाला जपायला आपण खरंच तयार आहोत का?
की समाजाच्या दडपणाखाली आणि अविश्वासाच्या एका क्षणामुळे त्याचा गुदमरूनच अंत होणार आहे. प्रेमविवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं लग्न नाही, तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा स्वीकार आहे. या घटनेत गोपाळ आणि गायत्रीने प्रेमविवाह केला, पण त्यांना समाजाचा पूर्ण पाठिंबा मिळाला नाही. हे लग्न जास्त काळ टिकणार नाही अशा नकारात्मक विचारांमुळे त्यांच्या नात्यात असुरक्षितता निर्माण झाली. प्रेमविवाहातील जोडप्यांना आजही समाजाकडून आणि कुटुंबाकडून मानसिक आधार मिळणे आवश्यक आहे, कारण ते त्यांच्या नात्यातील ताणतणाव कमी करण्यास मदत करते. या घटनेचं सर्वात मोठं कारण म्हणजे अविश्वास. गोपाळच्या मनात गायत्रीबद्दलचा संशय हळूहळू वाढला होता. तिच्या फोनवरील बोलण्यावरून आणि एका चुकीच्या गैरसमजातून त्याने तिचा जीव घेतला. कोणत्याही नात्यात विश्वास हा पाया असतो. जेव्हा हा विश्वास डळमळीत होतो तेव्हा नात्यात संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात. गोपाळ आणि गायत्री दोघेही त्यांच्या आयुष्यात आलेल्या आर्थिक आणि सामाजिक ताणामुळे दाबले गेले होते. गोपाळला कर्जाची चिंता होती, तर गायत्रीला नवा घरात रुळण्याचा ताण होता. या तणावावर त्यांनी एकत्र येऊन संवाद साधला नाही, ज्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढलं. आपल्या भावना आणि समस्या एकमेकांसोबत वाटून घेतल्या असत्या तर कदाचित ही शोकांतिका टळली असती. मानसिक ताण हाताळता न येणे आणि योग्य संवादाचा अभाव यामुळे नात्यात दरी निर्माण होते. आषाढी एकादशीच्या रात्री गोपाळने रागाच्या भरात जे काही केलं तो एका क्षणाचा निर्णय होता. त्याला त्याच्या कृत्याचा लगेचच पश्चाताप झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यावरून आपल्याला शिकायला मिळते की राग आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे. क्षणिक रागामुळे आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. या घटनेत गोपाळ आणि गायत्रीवर कुटुंबाच्या आणि समाजाच्या अपेक्षांचं खूप दडपण होतं. आपलं नाव खराब होईल याच भीतीने गोपाळ जास्त तणावाखाली होता. प्रेमविवाह यशस्वी करण्यासाठी त्यांच्यावर एक प्रकारचं अदृश्य दडपण होतं. हे दडपण पचवू न शकल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. या घटनेतून आपण शिकतो की प्रेमविवाहाला केवळ समाजाचा स्वीकारच नाही, तर जोडप्यांनी स्वतःही मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे. कोणत्याही नात्यात संवाद, विश्वास आणि एकमेकांना समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. समाजानेही प्रेमविवाहाला अधिक सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि त्यांना मानसिक आधार द्यावा. शेवटी प्रेम टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर ते जपण्यासाठी संयम, विश्वास आणि समजून घेण्याची तयारीही लागते. दरम्यान यावर आपलं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.